तर चला, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी तुम्हाला चिऱ्याच्या दोडक्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे. तर तीच मी तुमच्यासोबत आता शेअर करते आहे. तर इकडे छान असे आईने दोडके आणले होते, तुम्हाला तर मी समोरच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे. तर त्याच्यातलेच मी काही घरी काढून ठेवले होते आणि आता त्याचीच तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर पहिले मी आता भरपूर दिवस झालेले आहे की मी काळ्या मसाल्यामध्ये दोडक्याची भाजी बनवलेली नाही आहे. तर म्हणलं मी बनवतीच आहे, तर तुम्हाला पण ती रेसिपी शेअर करावी आणि तुमच्यासोबत छान अशा गप्पा मारत मारत ही भाजी आपण बनवू. तर मी पहिले बघा, इकडे मी छान असे धने घेतलेले आहे, त्याच्यामध्ये थोडंसं डाळीव घेतलं आणि इकडे खोबरं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं खलबत्त्यात ठेसून घेतलं कारण ते थोडं कडक होतं, त्यामुळे मी त्याला थोडंसं असं नरम करण्यासाठी ठेसून घेतलेलं आहे. आणि इकडे थोडेसे शेंगदाणे घेते बघा. शेंगदाणे जास्त प्रमाणात नाही घ्यायचे, थोड्या प्रमाणातच घ्यायचे. जास्त घेतले की त्याची टेस्ट बिघडून जाते. वाटलं असं थोडं डाळू घ्यायचं, त्याच्यामध्ये अजून छान टेस्ट लागते. हिरवी मिरची असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता. माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी घेणार नाही आता. तर तुम्हाला मी लाल मिरची टाकून पण कशी बनवते तेच तुम्हाला मी दाखवणार आहे. हिरवी मिरची तर आपल्याला असं माहीतच राहतं, पण ही अशा पद्धतीने ना माझ्या मम्मीकडे नेहमी केली जाते ही भाजी आणि मला तर खूप आवडती, खूप म्हणजे खूप. माझ्या मम्मीच्या हाताला पण एवढी छान टेस्ट आहे ना, खरंच. आता चला, मीच बनवती म्हणलं तर तशी टेस्ट आलीच पाहिजे. तर इकडे छान अशी कोथिंबीर घेते बघा. तर आईने आणलेली होती काल कोथिंबीर, तर तीच इकडं आईने निसून डब्यामध्ये पॅक करून ठेवली होती. तर मीच ती आता घेते आहे. आणि जेवढी तुम्ही काळ्या मसाल्याला जास्त कोथिंबीर टाकसाल तेवढी छान लागते. असं नाही की आई माझ्या सासूबाई एवढा भाजीपाला आणत्या आणि माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी टाकेल, तसं पण काही नाही ताई. मी कमी कोथिंबीरमध्ये पण ट्राय करून बघितलेली आहे आणि जास्त कोथिंबीर टाकून पण ट्राय करून बघितलेली. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की जास्त जर तुम्ही कोथिंबीर घालसाल तर एवढी छान टेस्ट लागते. आणि त्या कोथिंबीरीला कसं भाजायची तर ती मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. तर चला, स्किप करू नका तुम्ही प्लीज व्हिडिओ. पहिले इकडे छान असे शेंगदाणे वगैरे भाजून घेते. तर बघा, या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे कट करायला. तर तुम्ही पण ह्या आकाराचा कांदा घ्यायचा आणि मी माझं कट करायला बघा माझ्याकडे हे ठेवून मी कट करायचं. त्याच्यावर बघा चाकूचे किती हे पडलेले निशाण, त्याच्यावर छान कट होतं. तर जरा पहिले हा कांदा कट करून घेते इकडे. तर इकडे बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे शेंगदाण्यामध्ये, तर हे छान असे भाजून घेतलेले. तर मी पहिले एका ताटात काढून घेते. आणि आता त्याच्यामध्ये कांदा घालते. छान लाल होईपर्यंत हा परतू द्यायचा आपल्याला. तोपर्यंत ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेते. अगोदर आम्ही काही धुवून कोथिंबीर ठेवत नाही कारण की ती एकदम खराब होऊन जाते लवकर आणि जास्त दिवस पण तिखट नाही. तर तुम्ही अशी निसून वगैरे ठेवली असली फ्रीजमध्ये, नंतर जेव्हा तुम्हाला भाजीला वगैरे घालायची तेव्हा तुम्ही धुवून घेऊ शकता. तर अशी स्वच्छ धुवून घेतली बघा. मला छान असं मधून दोन भाग करून कट करून घ्यायचं कारण की आपण ती लाईट बरोबर परतून घेणार आहे. आणि तुम्ही जेवढ्या भाज्या करत असाल ताई, तर तुम्ही जर कोथिंबीर कांद्याबरोबर परतून घेतली तर त्याची टेस्ट वेगळीच लागते. ते माझ्या सासूबाईंनी सांगितलं आणि त्यांनी पण मोठमोठ्या आचार्यांकडे बघितलेलं की ते कशा प्रकारच्या भाज्या बनवतात आणि त्यांची टेस्ट का एवढी चांगली लागते. तर छोट्या छोट्या नुसते राहते, छोटे छोटेच हे राहतात त्याच्यामध्ये जे आपल्याला फॉलो करायला लागते. तुम्ही करून बघा आणि करत असाल तर कमेंट करून सांगा. तर बघा, अशा प्रकारे मी हा कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आता ही कोथिंबीर. तिला पण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. फ्राय करायचं करायचं ते कोथिंबीर फ्राय. नवीन शब्द आहे ना कोथिंबीर फ्राय. इकडे बघा तोपर्यंत मी छान असे दोन टोपा कट करून घेतलेलं फोटो. तर बघा किती छान परतून घेतलेलं. आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे. याला मी पहिले काढून घेते. तर इकडे बघा तर खोबरं टाकलेलं आहे मी, त्याला छान असं लाल होईपर्यंत भाजून घेते. आणि कांदा आणि कोथिंबीर टाकलेली बघा. त्यानंतर आपण टाकणार आपलं धने. इकडे खोबरं काढून घेतलेलं आहे आणि धने टाकलेले बघा भाजून घ्यायला. छान भाजलेले आता मी काढून घेतले पाहिजे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणून हा मी थोडा स्पीडमध्ये केला आहे बघा, त्याच्यामुळे हा जास्त आवाज येतो आहे. तर व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता ठेवली बघा मी कढई, गॅस बंद केला होता. त्याच्यात टाकायचं तेल, तुम्हाला हवं तेवढं तेल टाकायचं.
तर तुम्ही नक्की ट्राय करून बघत जा ही रेसिपी ज्या मी टाकते, खूप छान लागत्या. असं नाही की छान लागत नाही, तुम्ही करून बघत जा, छान लागत्या. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. थोडीशीच मोहरी टाकते याच्यामध्ये, थोडं जिरं आणि थोडं कढीपत्ता. थोडीशी हळद आणि कट केलेलं उकळती बघा माझ्या बाजूला. तुम्हाला दाखवते छान थोडं वरतून आपण ते खाली. काय झालं मम्मा? शिव अरे बच्चा काय झालं? काय खेळते तू? बाई याला कशी करते तू? अशी बरोबर घालते. गोल गोल बिंगो त्याला, बिंगो गोल 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 गोल. ते बघा आईचं ते मामा म्हण एकदा आणि पप्पा म्हण मम्मा. पप्पा म्हण पप्पा, बाबा, डुडी डुडी डम डम म्हण. एकदा बोल, एकदा बोल. डुडी डुडी डम डम बोल. बोल एकदा. डोळे डोळे. बाबा काय करून राहिले शिव? डुडी डुडी डम डम म्हण. वर पण म्हणत तू खाली पण. ओके शिव डुडी डुडी डम डम म्हण. डुडी डुडी डम डम. म्हणजे मम्मा असं शिवांशी किस्सा सांगते तुम्हाला. काल जेव्हा मी तुला बोलते शिवू तुला जेवायला बनवते, 2 मिनिटं बस म्हणलं बाळा तू, मी लगेच तुला बनवून देते. मला म्हणती नाही ना मम्मा. तोपर्यंत आपण तिखट मिक्सरमध्ये शिवून घेऊ. याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी आता हिरवी मिरची टाकलेली नाही, तर याच्यामध्ये मी 1 चमचा आमचा घरचा काळा मसाला टाकते. 1 चमचा टाकून देऊ. हे होईपर्यंत त्याला काढून घेते मिक्सरमध्ये. तर इकडे बघा हे छान आपलं परत केलेलं आहे. आता इकडे छान असं तिखट पण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं 1 चमचा प्रवीण, 1 चमचा प्रवीण, थोडीशी लाल मिरची. तिखट नाही आहे, फक्त कलर येण्यासाठी. तरी छान मिक्स करून घे. आणि आपण याच्यात आता घालणार आहे मीठ. छान मिक्स करून घ्यायचं. तर छान मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपण काढून घेतलेलं मिक्सर मध्ये तिखट टाकू. तर याला छान असं मिक्स करून घेतो बघा. खूप दिवसानंतर केलं आपण. नेहमी आपण शेंगदाण्याची कूट वगैरे घालून करतो ना, आज मी रोज रोज त्याच पद्धतीने खाऊ कंटाळले असतील तुम्ही. आमचं कसं आहे सकाळी सकाळी बाबाला लवकर ड्युटीला जावं लागतं, त्यामुळे जी झटपट लवकर होईल तर तीच भाजी मी बनवत असते. आणि जेव्हा त्यांना थोडं लेट वगैरे जायचं असेल मग तेव्हा असं मी काळ्या मसाल्याच्या भाज्या बनवते. सहसा शक्यतो सकाळच्या टाईमला मी काही काळ्या मसाल्याच्या भाज्या बनवत नाही, संध्याकाळी जास्त बनवतो. पण आज बाबा थोडं लेट जायचं होतं त्यामुळे मी म्हणजे चला आपण आता ही रेसिपी ट्राय करूया एकदा. जरी आमची मसाल्याचीच रेसिपी बघा, त्याला माझं नाव देऊ शकता तुम्ही, निकिता रेसिपी काळ्या मसाल्याची भाजी. तर बघा इकडे छान अशी आपली भाजी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी काही भाजी बाबाच्या डब्याला काढलेली आहे. बाबाचा डबा भरून देते वगैरे. आणि माझ्या पोळ्या चालू आहे, गरम गरम पोळ्या. तर बघा इकडे करते मी आईला भाकरी छान. आणि शिव बघा कुठे गेली, तर समोरच्या ताईच्या घरी गेली. दिसत असेल तुम्हाला. 1 मिनिट कॅमेरापासून दाखवतो. शिव कुठे गेली तू? ती कशी बोलल दीक्षा बाय ना. अगं हास थोडीशी जरा तर हास. हाच एकदा हास.
हास ना बाई. तू तिथं काय करू राहिली? दीदी सगळं गेली. हाय कर एकदा. हाय. कुठे गेली? दादा पप्पाला बोलस तुला. ओ इकडे एकदा थांबा, पप्पाला बोलत आहे. शिवचे पप्पा. तेव्हा पप्पा आवाज झाला. चल लवकर यावं लवकर थोडं. आले पप्पा आले पप्पा आले. शान कशी असली पाहिलं का. बाबा ये इकडे गेली पाठीमाग. ये लवकर घरी चल. तर छान अशा आईला 2 भाकरी केल्या बघा. आणि इकडे शिवच्या पप्पाचा डबा भरती आहे. तर त्यांना दिल्या पोळ्या आणि भाजी. तर भाजी बघा किती सुरेख दिसती. तर आणि किती छान कलर आला आहे भाजीला. आणि त्याच्यामध्ये देते आता त्यांना थोडंसं लोणचं. काय झालं शिवच्या पप्पाला या वर्षीचं लोणचं खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे. शिवच्या पप्पाने पहिलं वर्ष आहे की त्यांनी एवढं आवडीने लोणचं खाल्लं. त्यांना खूप आवडलं. तर बघा 2 कैऱ्या दिल्या त्यांना. आणि खरंच ताई तुम्हाला माहिती का, जेव्हापासून शिव झालेली ना तर तेव्हापासून कोणाला पण काही बोलत असेल तर शिवचे पप्पा आहे ना, शिवचे पप्पा ये, एवढं छान वाटतं म्हणायला. खूप भारी वाटतं मला. पहिले तर मी आहो म्हणायची, पण आता डायरेक्ट शिवचे पप्पा म्हणते. खूप भारी वाटतं मला. रेडी आहे शिवच्या पप्पाचा डब्बा. थोडंसं उकून लागलं वाटतं. हो आता शिवला पण लवकर आंघोळ वगैरे घालते. आणि आई आल्याच नंतर मग थोडा आई आले नाही अजून. डबल फुलं घेऊन गेल्या त्या सकाळी. तेव्हा माझ्या मम्मीचा फोन चालू होता आणि शिव आली बघ. शिव काय झालं बेटा? तुझी का ती त्याच्यातला नाडा काढती का तू? कुठे गेलती तू? आलिफियाच्या घरी गेलती. आलिफियाने बोलवलं तुला. कसं भॉ करायला लागतं. कसं करते बा आपण भॉ कसं करतो? तर चला आता इकडचं सगळं आवरून वगैरे घेते आणि शिवला पहिले आंघोळ वगैरे घालते तिला. आता बघू काय करायचं आज जेवायला. तर तिला हे सॅरलॅक्स बनवलेलं आहे आम्ही. तर हेच थोडंसं बनवू आणि दुपारी छान असं दुसरं काही तिला बनवू. बाई अगं बाई करे तर एवढी देती. हे सगळे बघा तिने असे कसे कपडे पांगून ठेवले. पूर्ण बकेटमध्ये भरलेले होते तिने. असे सगळे पांगून दिले. तरी तेवढे टाकले. आणि बघा इथं टाकायचंच राहिलं. बाय कर सगळ्यांना. बाय. तू एकदा कर हां तू छान करते. कर एकदा बाय.